तर पब्लिक कार्यकर्ता आपला निवांतवाणी हिंडत होता. त्याला म्हणलं थांब की जरा ब्लॉकमध्ये घेतो. याला जरा ब्लॉकमध्ये घेतला तर ही दोघं जण रुसली. तर ही म्हणली तर आम्हाला पण घे की मग, म्हणून या दोघांनी ब्लॉकमध्ये घेतलं एकदम कडकवाणी. तर जरा पुढे गेलो तर बघतोय तर काय एवढी सगळी गर्दी नक्की झाल्या तरी कशाला म्हणलं, इथं हाय तरी काय बघितलं तर काय बघा की सापच सगळं. आता लय जातेच सापात. तुम्हाला माहित असल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा भावांनो. आणि तुम्ही जर कात्रजमध्ये प्राणी संग्रहालय बघायला गेला असला तुम्हाला साप नक्कीच बघायला भेटला असणार. सगळ्या जातीचे साप होते तिथं, ते सगळं बघून घेतलं तर. आणि खरंच बरं का एवढ्या जवळ साप बघितलं का नाही असली बेकार पटली की बास. सर्पमित्र खरंच सापाचं सर्पमित्र असतात का नाही त्यांना मानलंच पाहिजे खरोखर. मस्त. आणि पहिल्यांदा साप बघून घेतलं तर पुढे गेलो तो गोनच दिसला बघा. सगळ्यात खतरनाक आणि विषारी साप म्हणजे गोनच. तिथनं थोडं पुढे गेलो तेवढा सरडा दिसला. सरडा बघून घेतला तर इकडे बघतोय तर काय मगर. तुम्ही पण बघितली असेल कमेंट मध्ये सांगा. आता समोर समोर बघितल्या फाटत असते सगळ्यांची. तिथनं पुढे गेलो तर बघतोय काय सगळी ज्याला भेटते तो म्हणजे बिबट्या भेटला आपल्याला. बिबट्या नुसता इकडून तिकडे पळत होता. आता कुठं जाऊन कुठं नको त्याला झालेलं, पण बाहेर जर आला का नाही सगळ्यांनी पळायला लागलं. तर पब्लिक आतमध्ये आम्ही भरपूर काय बघितलेलं, पण ब्लॉक मध्ये थोडंच दाखवले तुम्हाला, कारण सगळे ब्लॉग आपल्याला काय मोबाईल मध्ये स्टोरेज नसल्यामुळे थोडंच घेतले. तिथनं म्हणलं चला आता दुसऱ्या लोकेशनला जायचं. पब्लिक दुसरं लोकेशन म्हणजे स्वामीनारायणचं मंदिर आपल्या पुण्यातच आहे. तिथंच गेलेलो बघा. लोकेशनला तुम्ही टाकून बघा, एकदम खतरनाक टेम्पलेट आहे. तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या. आणि या मंदिरात बघा खरोखर टाइम टू टाइम सगळं नियोजन आहे बघा. एवढं सगळं पब्लिक आलेलं देवाला की बासच भावांनो. मग तुम्हाला तर माहिती असेल टेम्पलेट नक्की आहे तरी कसलं. तर पब्लिक तुम्हाला पण यालाच लागतंय. तर पब्लिक आजचा ब्लॉग एवढाच आहे. ब्लॉग आवडला असला आत्ताच फॉलो करा. फायनली पब्लिक फिरून झाले आमचं. ब्लॉग आवडला असला आत्ताच फॉलो करून घ्या, सपोर्ट करा.